नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2024 तुम्ही एक्झाम दिली होती का? एक्झाम दिली असेल, निकाल पण लागला होता फेब्रुवारीमध्ये. आता मात्र तुम्हाला प्रतीक्षा होती की सर टीईटीचं मार्कशीट आम्हाला हँड कॉपी किंवा हार्ड कॉपी कधी मिळणार आहे? सो हार्ड कॉपी कधी मिळणार आहे या संदर्भातलं पुणे परिषदेचं महत्त्वाचं असं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्हाला प्रमाणपत्र वाटप होणार आहे. कधी आणि कुठे मिळणार आहे आणि कागदपत्र त्यासाठी काय काय घेऊन जावं लागणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या, समजून घ्या आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक व्हायरल करा, शेअर करा, कारण त्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट काढायचं आहे, ते तुमच्या बरोबरच काढणार आहेत. सो नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण पुढची अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून, अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. सो लगेच सबस्क्राईब करा. चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी पाठीमागे मी काही व्हिडिओ घेतले, तुम्ही जर बघितले नसेल तर बघून घ्या, ज्यामध्ये हे सगळे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढच्या प्रोसेसमध्ये टेट 2025 मध्ये शिक्षक होण्यासाठी पवित्र पोर्टलच्या प्रोसेस बद्दलची अपडेट देणारे आहेत. त्यासाठी पुढचे व्हिडिओ पण बघायचे, हे पण एकदा बघून घ्या. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, प्लेलिस्टची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर तुम्हाला सगळे पोर्टल संदर्भातले व्हिडिओ बघायला मिळतील. चला त्यानंतर तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या शेजारच्यांना जर टीईटी किंवा सीईटीची एक्झाम द्यायची असेल तर भविष्यात होणाऱ्या एक्झामसाठी ही मार्गदर्शनची बॅच चालू झाली आहे. सीटीटी पेपर 1 आणि पेपर 2 आणि तुम्ही टीईटी प्लस सीईटी दोघे एकत्र करू शकता, त्याची पण बॅच अवेलेबल असेल. बॅचमध्ये पूर्ण फॅकल्टी सेपरेट विषय घेऊन तुम्हाला शिकवणार आहे. शिकवणाऱ्या फॅकल्टीचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल आहे. बघितले नसेल तर एकदा बघा, तुम्हाला समजत असेल तर बॅच नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. ॲप डाउनलोड करून बॅच लगेच परचेस करा. अडचण आली खाली दिलेल्या नंबरवरती किंवा या नंबरवर तुम्ही लगेच कॉल करून माहिती घेऊ शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला टीईटी कडनं बघा, महा टीईटी कडनं 2024च्या एक्झाम संदर्भात एक अपडेट आलेला आहे. ते अपडेट तुम्हाला इथे देतो मी. प्रसिद्धीपत्रक म्हणूया आपण त्याला. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच आपण त्याला टीईटी म्हणतो. ही जी एक्झाम आहे बघा, ही एक्झाम कुणासाठी होते तर ही एक्झाम बघा 1 ते 5वीचा स्तरला पहिला पेपर आणि दुसरा पेपर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षक होण्यासाठी होता. बरोबर, 1 ते 8 साठी ही एक्झाम 10 नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आली होती आणि यामध्ये 14 फेब्रुवारी 2025ला तुमचा निकाल पण लावण्यात आला होता. बरोबर आहे, ते म्हणजे 3 महिन्यांनी तुमचा निकाल लागला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र म्हणजे चला आपण टीईटी प्रमाणपत्र म्हणूया, त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी. आता तुम्ही ज्या जिल्ह्यातून एक्झाम दिली, तुम्ही ज्या जिल्ह्यात आता राहतात ते नाही, तुम्ही ज्या जिल्ह्यात टीईटीची एक्झाम दिली आहे, आठवतोय ना, हॉल तिकीट आहे तुमच्याकडे, मार्कशीट पण आहे तुमच्याकडे, म्हणजे हे सर हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी आहे तुमच्याकडे, लिस्ट आहे तुमच्याकडे, लक्षात ठेवा. मग त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक, कुठले प्राथमिक जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी असतील, प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिकची बरं का, शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांचे कार्यालयाकडे हस्तपोहोच देण्यात आलेले आहे. म्हणजे यांचं म्हणणं आहे टीईटीचं की आम्ही सर्टिफिकेट आता पोहोच केलेली आहे. कुठे पोहोच केली आहे? तुम्ही ज्या जिल्ह्यातून ही एक्झाम दिली त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ऑफिस प्राथमिकचं, तिथे तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. आता लगेच जायचं का? लगेच जाऊ नका. कधी जायचं ते पण सांगेल त्यांनी. कुठे आणि कधी मिळणार मग हे तर त्यांनी सांगितलं बघा, कुठे मिळणार परत एकदा सांगतो. शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि मुंबई संदर्भात काय, मुंबईचे जे उमेदवार असेल त्यांनी शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप कधी होणार आहे? 1 सप्टेंबर पासून ते 8 सप्टेंबर, म्हणजे तुम्हाला 8 दिवसात हे वाटप करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी जायचंय का मुंबईला? नाही, मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त सांगितलंय काय, शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम मुंबईच्या. मात्र उर्वरित महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या उमेदवारांनी ज्या ठिकाणी टीईटीची एक्झाम दिली त्या जिल्ह्याचं शिक्षणाधिकारी ऑफिस प्राथमिकचं, इथे तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मी परत सांगतोय, गडबड करू नका, नाही तर गोंधळ कराल आणि गडबड होऊन जाईल सगळी. लक्षात घ्या. आणि कधी मिळणार आहे? ह्या 8 दिवसातच मिळणार आहे. 8 दिवसात जाऊन घ्यायचंय. आता परत प्रश्न येतो की पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या MSc Pune.in या वेबसाईट वरील सूचना वाचून आवश्यक त्या
मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली, आता मी तुम्हाला ते सांगितलं, परत रिपीट इथे होतं बघा, ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा मुंबईच्या विद्यार्थ्यांना त्यांना वेगळं ऑफिस दिलंय, यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. आता संपर्क साधायचा म्हणजे काय, फोन नाही करायचा, डायरेक्ट तिथे जाऊन घ्यायचा आहे. संपर्क यासाठी साधा की तुम्ही ऍटलिस्ट त्या जिल्ह्यातल्या तुमच्या रिलेटिव्हला उमेदवाराला विचारा की अरे चालू झालंय का वाटप, जाऊन चेक कर, मला सांग, मी येतो. लगेच 1 तारखेला येण्यापेक्षा मी 2 किंवा 3 तारखेला येतो, म्हणजे मला कळेल 1 तारखेला वाटप चालू झाले की नाही. सो विनाकारण तुमचं दूरचं अंतर असेल तर अंतर वाचेल, वेळ वाचेल, तुमचा पैसा वाचेल तुमचा, लक्षात घ्या. सो तुम्हाला कुठे जायचं त्यांनी सांगितलंय. ही नोटीस कधी आली आहे, 20 ऑगस्ट 2025 ला आलेली नोटीस आहे. सो 3 मुद्दे यातले महत्वाचे. पहिलं म्हणजे तुम्हाला ही वाटप होणार आहे 1 ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात एक्झाम दिली आहे टीईटीची त्याच जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी ऑफिस प्राथमिक इथे मिळणार आहे. तिसरं म्हणजे हात हलवत जायचं नाही. तिसरं म्हणजे तुम्हाला कागदपत्र बरोबर घेऊन जायचे. तुम्हीच आहात का हे कसं कळणार आहे, त्यासाठी कागदपत्र घेऊन जायचे. त्यांनी सांगितलंय आम्ही ह्या वेबसाईटला माहिती टाकू, त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचे. आता त्यांनी टाकलंय का डॉक्युमेंट काय घेऊन जायचं नाही, ह्या वेबसाईटला आम्ही टाकू, त्या सूचना वाचून तुम्हाला जायचंय. तरी पण मी तुम्हाला एक ढोबळमानाने अंदाज देतो की काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागू शकतात. बघा काय काय लागू शकतं. तुम्हाला पहिले एक शैक्षणिक अर्हता. पहिले तर तुम्ही काय करा, तुम्ही प्रोफाईल तुमच्याकडे असेल, टीईटीची प्रोफाईल असेल तुमच्याकडे, टीईटीची ती डाउनलोड करून असेल तुमच्याकडे, तर चेक करा, ती प्रोफाईल चेक करा आणि त्यामध्ये चेक करा तुम्ही भरलेली माहिती काय काय आहे, किंवा तुम्ही फॉर्म भरताना दिलेली माहिती तेच आहे, म्हणजे प्रोफाईल किंवा ही माहिती, जी माहिती दिली त्या अगेन्स्ट डॉक्युमेंट लागणार आहे. फॉर एक्झाम्पल काय, शैक्षणिक अर्हता तुम्ही दिली असेल, 10वी दिली असेल, 12वी दिली असेल, पदवी दिली असेल, पदव्युत्तर पदवी दिली असेल, तर हे सगळे ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला बरोबर घेऊन जायचे. आणि जमलं तर याच्यावर एक झेरॉक्सची कॉपी सेल्फ अटेस्टेड पण घेऊन जा. आता मी तुम्हाला अंदाजित सांगतो, त्यांची नोटीस तर येईलच, पण तरी पण लक्षात ठेवा, व्यावसायिक अर्हता डीएड असेल, बीएड असेल, जे तुमचं शिक्षण असेल, एमएड असेल, बीएससी बीएड असेल, जे काय असेल तुमचं ते घेऊन जायचं आहे. इतर पण सर्टिफिकेशन तुम्ही जर काही शो केले असेल, डिप्लोमा डिग्री वगैरे काही, ते पण घेऊन जा. कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिनल लागेल, डोमेसाईल बरोबर घेऊन जा. आयडी प्रूफ आवश्यकता आहे, बघा फार महत्वाचं आहे, आयडी प्रूफ बरोबर घेऊन जा. रिझल्ट सॉफ्ट कॉपी, तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल रिझल्टची टीईटीची, ती बरोबर घेऊन जा. आणि हॉरिझॉन्टल सर्टिफिकेट म्हणजे हॉरिझॉन्टल आरक्षण जे आहे, रिझर्वेशन आहे, जसं की दिव्यांग आहे, माजी सैनिक आहे, प्रकल्प आहे, भूकंप आहे, अंशक, जे काय असेल तुम्ही त्यानुसार ते सर्टिफिकेट पण बरोबर ठेवा. यातले मेजर सर्टिफिकेट कोणते तुम्हाला सांगू, शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता, कास्ट सर्टिफिकेट, एनसीएल नाही चालतं, डोमेसाईल नाही चालतंय, पण आयडी प्रूफ बरोबर घेऊन जा. आणि तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं सर्टिफिकेट तुम्हाला बरोबर लागेल आणि रिझल्टची कॉपी पण लागेल. बरोबर, हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत ऑलरेडी, नसतील तर लगेच पाहून ठेवा, हे मस्ट आहे, हे घेऊन जावं लागतील तुम्हाला, तर ते तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, अन्यथा त्या जिल्ह्यातून परत यावं लागेल. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, आलंय टी सर्टिफिकेट. आता काळजी करू नका, आता टेटच्या अगेन्स्ट तुम्हाला पोर्टलला डिटेल माहिती भरायची आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला डीबीला लागणार, आता काय लगेच लागणार नाहीये, पण काढून घ्या, कारण नंतर मिळत नाही. 1 ते 8च्या दरम्यानच तुम्हाला मिळणार आहे, काढून घ्या. आणि काही अडचण आली तुम्हाला तर इग्नाइट अकॅडमीला कॉल करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना सजेशन करा की इग्नाइट अकॅडमीकडे टीईटीच्या पेपर 2ची बॅच, गणित विज्ञानसह पेपर 2ची बॅच, सामायिक शास्त्रासह पेपर 1ची बॅच आणि पेपर 1+2ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली आहे. यांचे लेक्चर, डेमो लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहे, जाऊन चेक करा. आवडले, समजले तर नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी हे ॲप आहे इग्नाइट अकॅडमीचं, डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. काही शंका असेल तर 888825 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि काही प्रश्न डोक्यात असेल तर डायरेक्ट कमेंटमध्ये टाकून द्या. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.